काल पुण्यामध्ये मी गेलो होतो, 3 महिला 3 मुली एससी समाजाच्या मातंग समाजाच्या मुली, त्यांच्यावर एक अन्याय झाला. पोलिसांनी त्यांना शिवीगाळ केली, जातीवाचक त्या ठिकाणी बोललं गेलं, त्यांना पोलीस स्टेशनला आणून मारलं. त्यांचं काहीच घेणं देणं नव्हतं, विषय वेगळाच होता. या मुलींना काही माहित नव्हतं, पण काय हे केलं आपल्याला काही सांगता येणार नाही. काल रात्री 9 वाजता मी तिथं गेलो आणि त्या महिला सकाळी 8 वाजल्यापासून सीपी ऑफिसला पुण्यामध्ये बसल्या होत्या. 9 ला मी गेलो, 9 पासून रात्री 3 पहाटे, आज सकाळी पहाटे 3 वाजेपर्यंत मी तिथं होतो आणि अनेक सामाजिक कार्यकर्ते तिथे होते. का? कारण का त्यांना दिलेला हक्क त्यांना वापरता येत नव्हता. तिथं त्यांच्यासाठी त्यांना लढावा लागला, तरी त्यांना तिथं तो अधिकार मिळालेला नाही. मग त्यांचा तो अधिकार असताना फक्त त्या दलित समाजाचे आहेत म्हणून जर त्यांना तुम्ही शिवीगाळ करणार असाल, आम्ही त्यांच्या बरोबर राहिलो. कारण आम्हाला संविधानाने सांगितले, संतांनी सांगितले, आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांनी, शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारांनी सांगितले, कुठलाही समाज बघायचा नाही, फक्त माणुसकी बघायची. आणि ते जर अडचणीत असेल तर त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभा राहायचं. आणि हीच भूमिका काल आम्ही सर्वजण तिथं घेत होतो. आणि भाजपचे कार्यकर्ते तिथं काय बोलायला लागले, कसला संविधान, कसला हक्क. आम्ही पोलीस प्रशासनाबरोबर, मी तुम्हा सर्वांना विचारतो, जर तुम्ही पोलीस स्टेशनला गेला तर काही अधिकारी चांगलेत, पण बहुतांश वेळेस आपण जेव्हा तिथं जातो, सामान्य व्यक्ती म्हणून जातो, तुम्हाला लगेचच्या लगेच तिथं न्याय मिळतो का? मिळतो का तुम्हाला? एखादा कार्यकर्ता जर या सरकारच्या विरोधात जेव्हा बोलतो, लगेचच्या लगेच त्याच्यावर तिथं कारवाई होती. पण सत्तेतला एखादा नेत्याचा मुलगा, नाही तर त्याचा नातेवाईक, नाही तर त्याचा कार्यकर्ता जेव्हा बोलतो, तिथं काय होतं का? मग का हा भेदभाव? एखादा चांगला पत्रकार जर विचाराच्या बाजूने लिहितो, पण या सरकारच्या विरोधात त्याला नोटीस येते. आणि अशा पद्धतीने जर पोलीस राजकीय दबावाच्या अंतर्गत काम करणार असेल तर हे आम्हाला चालणार नाही, हे आम्ही खपून घेणार नाही. आणि मी इथं सांगतो, आमच्या कार्यकर्त्यांना सांगतो, शशिकांत शिंदे साहेबांनी सांगितले, पवार साहेबांनी सांगितले, उद्या जाऊन जर पोलीस स्टेशनला आपण गेलो आणि तिथं गेल्यानंतर गरिबाची बाजू मांडत असताना जर एखाद्या कार्यकर्त्यावर अन्याय झाला असेल आणि तिथं असणारा पोलीस अधिकारी जर उंच आवाजात बोलत असेल तर त्याला काय म्हणायचं? काय म्हणायचं? कारण का ते पोलीस प्रशासनामध्ये असणारे लोक हे आपल्या सेवेसाठी आहेत. पण सेवा करण्याऐवजी जर सत्तेचा माज त्या ठिकाणी असेल, नाही तर त्यांना जर वरून राजकीय कोणीतरी दबाव आणत असेल आणि त्या दबावाच्या अंतर्गत गरिबावर अन्याय होत असेल तर तो अन्याय आम्ही सहन करणार नाही.